नमस्कार, मी संदीप जगताप। मी भीमप्रहार न्यूज मराठी या डिजिटल वृत्तवाहिनीचा एक पत्रकार आहे आणि पत्रकारांचं मुख्य कर्तव्य आहे की समाजासमोर सत्य मांडणं। परंतु शहरातील काही पत्रकार फक्त वृत्त संकलन करण्याचं काम करत आहेत, परंतु शहरात मागील काळात घडलेल्या काही गंभीर घटनांचं सत्य आज मी आपल्या समोर मांडणार आहे। मागील काळात शहरातील श्रीरामनवमी उत्सवानिमित्त गोंदवली परिसरातून काढण्यात आलेल्या झेंडा मिरवणुकीवर जिहादी प्रवृत्तींकडून सैदबाबा चौकात सैदबाबा दर्ग्यातून दगडफेक करण्यात आली। त्या दगडफेकीत काही तरुण गंभीर जखमी झालेले आहेत। एका तरुणाचा डोळा निकामी होण्याचा संभाव्य परिस्थिती आहे। असं असताना आम्ही त्या दिवशी मी व माझ्या सहकाऱ्यांनी 3 तासापासून श्रीरामपूर पोलीस प्रशासनात याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी आंदोलन केलं। ते आंदोलन केल्यानंतर पोलीस प्रशासनाने त्याबाबत तक्रारी दाखल केली, परंतु आमच्या सगळ्या समविचारी सहकाऱ्यांचं आणि श्रीराम भक्तांचं मागणी होती की त्या संबंधित ज्या सैदबाबा दर्ग्यातून श्रीराम भक्तांवर अमानुषपणे दगडफेक करण्यात आली, त्या दर्ग्याच्या विश्वासांवर सुद्धा कठोर कारवाई झाली पाहिजे। त्यामागील कारण असं आहे की ही जी श्रीरामनवमी निमित्त काढण्यात आलेली झेंड्याची मिरवणूक सैदबाबा दर्गा परिसरातून जात असताना तिथे बेकायदेशीर जमाव मोठ्या प्रमाणे जमलेला होता आणि तेथील विश्वासांचं काम होतं की तो जमाव तिथून हटवणं, परंतु तेथील विश्वासांकडून व तेथील पुजाऱ्यांकडून तो जमाव हटवला गेला नाही। त्याचा पुढे परिणाम असा झाला की जी गोंदवली परिसरातून येणारी जी मिरवणूक आहे त्या मिरवणुकीवर तेथील जिहाद्यांनी सैदबाबा दर्ग्यातूनच दगडफेक करण्यात आल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी बघितलेलं आहे व ते सीसीटीव्ही फुटेज मध्ये पण आलेलं आहे। परंतु पोलीस प्रशासनाने त्या संबंधित दर्ग्याच्या पुजाऱ्यांवर व विश्वासांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केल्याचं दाखल केलेल्या FIR मध्ये दिसत नाहीत। म्हणून समाजाला माझं एवढंच सांगणं आहे की समाजाने ही मागणी करणं की त्या विश्वासांवर कारवाई करावी। तसंच या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे ज्या सैदबाबा दर्ग्यातून ही अमानुषपणे रामभक्तांवर दगडफेक करण्यात आली तो सैदबाबा दर्गा रेल्वे प्रशासनाच्या अतिक्रमणाच्या जागेत आहे। रेल्वे प्रशासनाकडून वारंवार त्या सैदबाबा दर्ग्याला अतिक्रमण करण्यासाठी नोटिसा देण्यात आलेल्या आहे, परंतु काही लांगून चालन करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे त्या दर्ग्यावर आजपर्यंत कोणतीही अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे रामभक्तांवर ज्या प्रकारे बेकायदेशीरपणे तिथून दगडफेक करण्यात आली त्या दर्ग्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि तसेच त्या घटनेमध्ये ज्या मस्जिदीवर बेकायदेशीर जमाव जमलेला होता त्या बेकायदेशीर जमावाची चौकशी पोलीस प्रशासनाकडून करण्यात यावी। त्याचप्रमाणे श्रीरामपूर पोलीस प्रशासनाचे सीसीटीव्ही त्या परिसरात असताना अजूनपर्यंत त्या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले आहेत का याबाबत आम्हाला शंका आहे। त्यामुळे श्रीरामपूर पोलीस प्रशासनाने त्या परिसरातील सीसीटीव्ही ही तपासणी गरजेचे आहे। परंतु मध्यंतरीच्या काळात आम्हाला असं निदर्शनास आलं की शहराच्या सुरक्षिततेच्या कारणासाठी तेथे पोलीस प्रशासनाकडून बसवण्यात आलेले मौलाना आझाद चौक असो किंवा वेस्टर्न चौक असो किंवा सैदबाबा चौक असो तिथे बसवण्यात आलेले पोलीस प्रशासनाचे सीसीटीव्ही फुटेज हे बंद पडलेले आहेत। मग जर हे बंद पडलेले असेल तर पोलीस प्रशासन कोणते सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहेत याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे। आणि त्याच पद्धतीने पोलीस प्रशासनाने त्या दिवशी जी घटना घडली त्या दिवशी जी दगडफेकीची घटना घडली त्या दिवशी पोलीस प्रशासनाकडून रामभक्तांवर लाठीचार्ज करण्यात आला। त्या लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचीही तात्काळ चौकशी करण्यात येऊन त्या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी करत आहे। त्याचप्रमाणे या संबंधित प्रकरणात पोलीस प्रशासनावर आम्हाला संशय निर्माण झालेला आहे। त्यामुळे या संबंधित घटनेची श्रीराम नवमी निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीची राज्यस्तरीय समिती गठन करण्यात येऊन SIT समिती स्थापन करण्यात यावी आणि कर्तव्यदक्ष माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करतो की श्रीरामपुरात हिंदू धर्मियांच्या होणाऱ्या मिरवणुकीवर वारंवार सैदबाबा चौकात आणि त्या परिसरात दगडफेक करण्यात येते, आक्षेपार्ह विक्षिप्त हालचाली होतात। त्यामुळे संबंधित प्रकरणात माननीय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री साहेबांनी राज्यस्तरीय SIT स्वरूपाची समिती स्थापन करून सखोल चौकशी करावी। त्याचप्रमाणे या पोलीस प्रशासनाची सुद्धा
चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करून राम भक्तांना योग्य तो न्याय देण्यात यावा अशी मी विनंती करतो.